होऊ शकला नाही हे मी आनंदानं आणि अभिमानानं सांगू शकतो. पण जेव्हा म्हणजे आता मोठा भाऊ IAS म्हणजे तुमची बाकीची सगळी मोठी भावंडही चांगली शिकली होती आणि घरामध्ये IAS होणं वगैरे याची ओळख झाली होती, मग तुम्ही तो ट्राय कधी केलात की आपण UPSC करावं? का नाही वाटलं तुम्हाला? सांगतो तुम्हाला, कारण मी त्या सगळ्यांना जवळून पाहिलं होतं आणि राजकारणी लोकांच्या समोर पुढे मागे नाचायचं म्हटलं दिस इज नॉट व्हॉट आय एम गोइंग टू डू, आणि मी ठामपणे सांगितलं की मी ते करणार नाही. पण मग तुम्ही काय ठरवलं होतं म्हणजे की आपण अर्थशास्त्र शिकायचं त्याच्यातच पुढं करायचं? अर्थतज्ञ होणं हीच माझ्या पुढचं उद्दिष्ट होतं. आणि सुरुवातीलाच काय झालं की मी MA पार्ट 1 MA ला असताना मी परीक्षेला बसलो, स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षेला बसलो आणि माझ्याबरोबर माझे अनेक शिक्षकही बसले होते त्या परीक्षेला. ते सगळे नापास झाले, मी पास झालो. आणि स्टेट बँकेमध्ये लागलेला सगळ्यात तरुण अधिकारी मी 21 वर्षाचा, जेमतेम 21 वर्षाचा होतो. आणि मग त्यानंतर मी स्टेट बँकेमध्ये MA पार्ट 2 करायला मला वेळच नव्हता, कारण मी म्हणजे करायचं होतंच, परंतु ते त्यावेळी ते प्राध्यापक ब्रह्मानंद यांना सांगून बऱ्याच खटपटी लटपटी करून परवानगी मिळवली आणि MA पार्ट 2 मी लेक्चर्स न जाता केलं आणि तरीसुद्धा मला फर्स्ट क्लास मिळाला. त्यावेळी माझा भाऊ मला म्हणत होता की यू कांट ईट द केक अँड हॅव इट टू, तू ही नोकरी काय घेऊ नकोस, तुला अशा नोकऱ्या मिळतील. मी म्हटलं नाही, आता मिळते ना, मी सोडणार नाही. आणि लाखो लोक प्रयत्न करतात, त्यांना मिळत नाही, मला मिळते आहे, त्यामुळे मी काय नाकारणार नाही. मी ती नोकरी घेतली आणि नोकरी करून मी MA पूर्ण केलं आणि फर्स्ट क्लास मला मिळाला. त्याला मिळाला नव्हता, आमच्या समाजामध्ये कोणालाही मिळाला नव्हता. पहिल्यांदा मिळाला तो मला मिळालेला 1975 सालची गोष्ट आहे. पण मग रिझर्व्ह बँकेमध्ये जायचं हे काय त्याच काळामध्ये? स्टेट बँकेमध्ये असताना 3 वर्ष मी काम केलं स्टेट बँकेत आणि चांगला अनुभव घेतला, परंतु तिथे माझं मन रमत नव्हतं. कमर्शियल बँकिंग वॉज नॉट माय पार्ट ऑफ द गेम. मला रिसर्च करायचा होता, अर्थतज्ञ व्हायचं होतं. आणि सुदैवानं म्हणजे योगायोग असा आहे की त्याच वेळी रिझर्व्ह बँकेची जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि मी जाहिरात अप्लाय केलं आणि पहिल्या अटेम्प्टमध्येच मी पास झालो. अँड दॅट्स हाऊ अगेन आय बिकेम दी यंगेस्ट रिसर्च ऑफिसर इन द हिस्ट्री ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. वय वर्ष 24. माझा कट्ट्यावर वेळ झाली एका छोट्याशा